त्यांनी जेव्हा घेतलं की हा बुवा जिम्मेदारी घेता आम्ही की ह्या इंजेक्शननं काही होणार नाही, तेव्हाच आम्ही आमचं मूल त्यांच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी 4 घंटे 3 घंटे वाट पाहिली तरी आमचं बाळ आलं नाही शुद्धीवर. शी, अरे लाज वाटली पाहिजे अशा हॉस्पिटलला. काही पैशांसाठी निष्पाप बाळांचा बळी घेतलेला आहे. तर मित्रांनो, ही घटना घडलेली आहे जळगावमध्ये हर्षल धाडे नावाचा 3 वर्षाचा मुलगा, त्याला चालता येत नव्हतं म्हणून त्याच्या आईवडिलांनी जळगावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या हॉस्पिटलचं नाव आहे जावळे हॉस्पिटल. तर तेथील डॉक्टरने त्यांना असं सांगितलं की तुमच्या बाळाचे पाय कमकुवत आहे, तुमचा बाळ चालू शकतो, तुम्हाला त्या बाळाला 80,000चं एक इंजेक्शन द्यावं लागेल. त्यानंतर आईवडिलांची आशा वाढली की आपलं मुलगा चालेल. त्यामुळं आईवडिलांनी कसेबसे पैसे गोळा केले. त्यांच्याकडे पैसे नव्हते, अत्यंत गरीब कुटुंबाचे ते लोक होते. त्यांनी कसेबसे लोकांकडनं भिका मागून ते पैसे गोळा केले. त्यानंतर ते डॉक्टरला दिले आणि त्यांनी डॉक्टरला हे विचारलं की हे इंजेक्शन दिल्यानंतर आमच्या बाळाला काही होणार नाही ना. तर डॉक्टरने सांगितलं काही होणार नाही, आम्ही 100% गॅरंटी देतो, तुमचा मुलगा चालेल, आपण त्याला प्लास्टर लावून नंतर प्लास्टर काढल्यानंतर तुमचा मुलगा 100% चालेल. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला ॲडमिट केल्यानंतर त्या एक 80,000चं इंजेक्शन त्या बाळाला दिल्यानंतर तो 4 तास झाला बाळ उठला नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी डॉक्टरला विचारलं, माझा बाळ 4 तास झाला अजून उठला नाही. तर डॉक्टर बोलले तुमचा मुलगा उठेल, थोडा अजून वाट पहा. त्यानंतर त्या मुलाला ICUमध्ये घेऊन जाण्यात आलं. तर वडिलांनी विचारलं माझ्या मुलाला ICUमध्ये कशाला घेऊन जाता. तर डॉक्टरने त्यांना काय सांगितलं नाही, ICU रूममध्ये घेऊन गेला. तब्बल असे 24 तास निघून गेले. त्यानंतर त्यांनीही तरी पूछताछ केलं काय झालं, माझा बाळ का उठत नाही. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, त्यांच्या आईवडिलांना भरपूर दुःख झालं. त्यांचा एकच मुलगा होता, त्यांना अशी आस होती की आपला मुलगा चालेल, त्यासाठी त्यांनी इंजेक्शन दिलं होतं. त्या बाळाला लहानपणापासून कोणताच आजार नव्हता, तो एकदासुद्धा आजारी पडलेला नव्हता, तो एकदम हेल्दी बाळ होता, स्वस्थ बाळ होता. फक्त त्याला चालता येत नव्हतं म्हणून ते 80,000चं इंजेक्शन देण्यासाठी वडिलांनी दवाखान्यात आणलं. पण तीच गोष्ट एकदम चुकीची ठरली आणि हे त्यांचा चुकीचा निर्णय झाला की आम्ही का आणलं. आता कुटुंबाची अशी मागणी आहे की आमच्या बाळाला न्याय भेटला पाहिजे. जी डॉक्टरनी जबाबदारी घेतली होती की 100% तुमचा बाळ बरा होईल, तर त्यानुसार डॉक्टरनी आमच्या बाळाला आता न्याय दिला पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो, कारण की डॉक्टरला एवढं समजलं पाहिजे की ज्या टाईपचं ते इंजेक्शन देतं 80,000चं त्या बाळाला, तो बाळ सहन करू शकेल का, त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. तर असा इंजेक्शन आपण त्यांच्या घरच्यांना का सजेस्ट करावं. तर ही डॉक्टरची हलगर्जीपणा आहे आणि हॉस्पिटलची हलगर्जीपणा आहे, त्यामुळेच या बाळाचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा आरोप असा आहे मित्रांनो. तर या बाळाला न्याय भेटला पाहिजे मित्रांनो. धन्यवाद. असेच आपण नवीन व्हिडिओ आणत राहू. असेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.